कोल्हापुरातील केदारनाथ सभागृहात छत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 11वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली। या सभेला आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.व्ही. पाटील यांनी संस्थेच्या 10 वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला। अध्यक्ष पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांनी केल्याचं सांगितलं। व्यवस्थापक जयवंत तोडकर यांनी अहवाल वाचन केलं। आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक चेअरमन व्ही.एस. पाटील यांच्यासह कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, पदोन्नती मिळालेले शिक्षक आणि विशेष कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। सभेत ठेव व्याज वितरण करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेनं 10 वर्षात मोठी प्रगती केल्याचं सांगितलं। यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन रामदास झेंडे, कार्यकारी संचालक संजय मगदूम, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबूराव खोत, संचालक बाळासाहेब माने, राजाराम घुंगुरकर, प्रकाश गायकवाड, गोपाळ कदम, संभाजी एकशिंगे, रामचंद्र माने, अनिल वरुटे, मनोज माळवदकर, बाबूराव पाटील, शंकर सुतार, पद्मावती काळुगडे, माया भिसे यांच्यासह सभासद उपस्थित होते।